अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण गृहस्थांचे साधनास्थान कसे असावे याबद्दल परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे महाराजांच्या जो संती बसविला ठावो या पुस्तकातून आपल्याला सांगत आहे. गृहस्थांचे साधनास्थान श्री माऊलीने येथे तेथं निगूढ मठ हो आवा का शिवालय असे याचसाठी खुबीने सांगून ठेवले आहे. या ओळीच्या उत्तरार्धात मोठी मौज आहे. या दीड चरणाचा अर्थ गृहस्थाश्रमी साधकांसाठी वेगळा होतो. श्री माऊलींच्या संकेताप्रमाणे त्यांना निगूढ मठ आणि शिवालय हे घरातच साधना येते. परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी या ओवी उत्तरार्धातील रहस्याची उकल फार बहारीने करून दाखविली होती. ते म्हणत की जे घर पवित्र असते त्या घरालाच शिवालय असे म्हणायचे. म्हणजे गृहस्थाश्रमी साधकांनी आपले घर जर पवित्र ठेवले तरच ते साधनेसाठी शिवालय म्हणून उपयुक्त ठरू शकते. जेव्हा आपण म्हणतो की हे घर नांदते आहे तेव्हा त्या घराच्या भिंती खिडक्या नांदत असतात का की त्या घरातली माणसे नांदतात? हेच जर का त्या घरातील माणसे घर सोडून अन्यत्र निघून गेली तर आपण म्हणू की घर ओसाड आहे, निर्जन आहे. आधी घर नव्हते का तर होतेच, पण ते निर्जन ओसाड होते. त्यात माणसे येऊन राहायला लागल्यावर ते नांदते झाले. म्हणजे आज जे नांदणारे असतात त्यांच्यामुळेच घराला ते विशेषण लाभते. आधी घर नव्हते का तर होतेच, पण ते निर्जन ओसाड होते. त्यात माणसे येऊन राहायला लागल्यावर ते नांदते झाले. म्हणजे आज जे नांदणारे असतात त्यांच्यामुळेच घराला ते विशेषण लाभते. म्हणूनच येथे जे घराला पवित्र आलय शिवालय म्हटलेले आहे तेही आज जे नांदतात त्यांना अनुसरूनच म्हटलेले आहे. याचा अर्थ घरात नांदणाऱ्यांची घर पवित्र ठेवण्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्या घरातील कर्ते, पती पत्नी, वृद्ध, मुले बाळे अशा सगळ्यांचीच आहे. सगळ्यांनी मिळून शास्त्रांच्या सांगण्याप्रमाणे लागून पवित्र ठेवले आहे. गृहस्थांची 5 कर्तव्ये. शास्त्रानुसार गृहस्थाश्रमी मंडळींची 5 प्रमुख कर्तव्ये असतात. म्हणून गृहस्थी मंडळी आणि त्यांच्या घरातही ते 5 गुण दिसायला हवेत. त्या 5 गुणांनी युक्त असे जे घर असते त्यालाच शिवालय म्हटले जाते. या 5 प्रमुख विशेष गुणात पहिला आहे संतोष, दुसरा आतिथ्य, तिसरा शील, चौथा भक्ती वा आदर आणि 5वा आहे धर्म. या 5ही गोष्टींचे जिथे पालन होते, या 5ही गोष्टी जिथले भूषण असतात त्या घरालाच शिवालय असे म्हणतात. श्री संत मीराबाई श्री भगवंतांना रंग खेळणे प्रिय असल्याने त्यांना आवडणारे रंग कसे तयार होतात हे सांगताना त्यांच्या एका अभंगात असे म्हटले की शील संतोक की ही केसर घोळी प्रेम प्रीत पिचकार रे उडत गुलाल लाल भयोंबर बरस तरंग अपारे रे. येथे त्यांनी शील आणि संतोष या गुणांना केशर म्हटले आहे. गृहस्थी लोकांचे शीलाने आणि संतोषाने जागणे हे त्यांच्याकरता वैराग्यच असते. त्या केशरी रंगाने त्यांनी जर होळी खेळली तर ते श्री भगवंतांना फार आवडते. आता संतोष कशाला म्हणायचे तर घरात जेवढे धन अन्नधान्य जे आहे व जेवढे सचोटीने मिळते आहे तेवढ्यातच समाधान मानता आले पाहिजे. संतोष समाधान हा सद्गुण मुख्यतः घरच्या कर्त्या गृहिणीकडे असला पाहिजे. कारण स्त्रियांमध्ये अनेक गुण जरी असले तरी त्यांचा एक दुर्गुण शास्त्रांनी असा सांगितलेला आहे की प्रकृतीचे अधिष्ठान स्त्रियांमध्ये असल्यामुळे निसर्गतःच स्त्रियांना संसाराची ओढ अधिक असते. त्यामुळे त्यांची उपजत वृत्ती संग्रहाचीच असते. त्यांनी आपली ती संग्रहाची वृत्ती
विवेकाने संयमाने जर कमी करत आणली तरच घरात संतोष नांदू शकतो. पती पत्नी दोघेही जर समाधानी असतील, अपरिग्राही असतील तरच त्यांच्या घरात संतोषाचे वातावरण असू शकते. कैयटांची निस्पृहता. कैयट म्हणून एक फार मोठे पंडित होऊन गेले. महाभाष्य तिलक ग्रंथाची रचना करणारे ते संस्कृतचे प्रकांड विद्वान होते. त्यांची एक हकीकत या संदर्भात बोधप्रद व आदर्श आहे. त्या दोघा पतीपत्नींचा प्रपंच विस्तार किती असावा तर अगदीच नगण्य. त्यांचे अपरिग्रहाचे व्रत विचार करण्यासारखे आहे. अपरिग्रह हा संसारी माणसाने किती पाळावा याला खरे तर काही मर्यादा नाही. तुमच्या संतोषाने तुम्ही तो जेवढा सुखपूर्वक पाळू शकाल तेवढा पाळावा असेच त्याचे उत्तर आहे. तर त्या कैयट पतीपत्नींची इस्टेट किती होती? फक्त एक चटई, एक कमंडलू आणि काही ग्रंथ एवढीच त्यांची इस्टेट. काश्मीर प्रदेशात मुख्य नगरापासून लांब असलेल्या एका झोपडीत ते राहत असत. त्यांची पत्नी रानातून मुंज गवत घेऊन यायची, त्याच्या दोऱ्या तयार करायची, त्या विकायची आणि त्यातून जे येईल त्यात ते दोघे उदरनिर्वाह करायचे. कैवटाने तिला कुणाकडून काही दान घेण्याची मनाई केलेली होती. एके दिवशी काश्मीर नरेशांना कळले की कैयट म्हणून एक महापंडित आपल्या राज्यात राहतात. काशीहून आलेल्या काही पंडितांनी राजाला ही वार्ता सांगून अशी प्रार्थना केली की तुमच्या राज्यात असूनही हे महापंडित अत्यंत हाल अपेष्टात दिवस काढत आहेत, म्हणून तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काही व्यवस्था बघावी. त्यामुळे भरपूर धनधान्य, मोठमोठे नजराणे सोबत घेऊन राजा त्यांचा शोध काढीत त्यांची झोपडी जेथे होती तेथे गेला. त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व बरोबर आणलेले सगळे सामान त्यांना नम्रभावे अर्पण केले. तो हात जोडून त्यांना म्हणाला, भगवान, आपण विद्वान आहात, त्यामुळे हे जाणताच की ज्या राज्यात कोणी पंडित दुःखी असतो किंवा कष्टात जीवन कंठत असतो त्या राज्याचा राजा पापाचा वाटेकरी होतो. म्हणून मी हे सगळे आणले आहे, त्याचा कृपया स्वीकार करावा. ते ऐकल्यावर कैयटांनी आपला कमंडल उचलला, चटई गुंडाळली, आपले ग्रंथ काकोटीला घेतले व बायकोला म्हणाले, चल आपण चालायला लागू. आपल्यामुळे या राजाला पाप लागते आहे, त्यामुळे दुसरीकडे कुठेतरी राहू. ते बघून राजा त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालून म्हणाला, प्रभो, मला क्षमा करावी. आपण जावे अशी माझी इच्छा नव्हती. आपणास काही समाधान लाभावे, आपली काही सेवा करावी अशीच माझी इच्छा आहे. कृपया मला काहीतरी सेवा करण्याची आज्ञा द्यावी. ते ऐकून कैयट म्हणाले, तुझी जर खरेच मला समाधान लाभावे, माझी काही सेवा करावी अशी इच्छा असेल तर असे काही घेऊन परत कधीही येथे येऊ नकोस. माझ्या अध्ययनात विघ्न येईल असे काहीही करू नकोस. तुझे सेवक, मंत्री वगैरे कोणालाही येथे पाठवू नकोस. काही मदतही पाठवू नकोस. मला कसलेही प्रलोभन दाखवू नकोस. तू एवढे जरी केलेस तरी माझी सेवा केलीस, मला समाधान दिलेस असे मी म्हणेन. याबद्दल याच्यापुढे गृहस्थांचा परिग्रह म्हणजे काय असतं ते आपण उद्या पाहूया. अवधू